मुंबईच्या टॉप 5 बातम्यांनंतर ऐकूया पुढच्या बातमीकडे। हरणे दगडफेक प्रकरणावरून आता महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं चित्र आहे। 25 एप्रिल रोजी मंत्री नितेश राणेंनी मंत्री योगेश कदमांच्या मतदारसंघात जाऊन त्यांना थेट इशारा दिला। त्यावर आता मंत्री योगेश कदमाने पलटवार केलाय। राणेंनी आम्हाला शहाणपणा शिकू नये असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलेलं आहे। खाता आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे। एफआयआर मध्ये आज नाव लिहिलं आलं नसेल, कोण असेल वाचवणारे कुठे वाचलेले, पण ते का आमच्या मुख्यमंत्री साहेबांपेक्षा मोठे नाही। उद्या जेव्हा फडणवीस साहेबांकडे हा विषय जाईल तेव्हा मग उत्तरे जेव्हा द्यायला लागतील ना, तर तुम्हाला तेव्हा जेव्हा कोण वाचवायला किंवा फोन करण्यासाठी आले होते ना, ते सगळे फोन ऑफ करून बसतील हे लक्षात ठेवा। तेव्हा आजूबाजूचे पण फोन त्यांना देणार नाहीत, हात कापतील, ते नको रे बाबा, उगाची असलेली खुर्ची पण जाईल असे बघून पळून जातील। मला वाटतं काहीतरी 14 लोकांवर काहीतरी एफआयआर दाखल झालेले आहेत आणि मुख्य आरोपी आणि असे आरोपी मला वाटतं ते माझे मित्र आहेत। त्यांना मी एकच सल्ला देईन की माझ्या मतदारसंघामधून मला शहाणपण शिकवण्याची गरज नाही। माझा मतदारसंघ कसा शांत ठेवायचा मला समजतं आणि आम्ही जन्मापासूनचे शिवसैनिक आहोत।